तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज रुद्र सकाळी लवकरच उठलाय, तर त्याचं सगळं आवरलंय, वॉशरूम वगैरे सगळं। आता आम्ही चहा पाणी करतो। चल रुद्र, आपण चहा बनवूया। रुद्र, त्याला किती काम आहेत बघा। बाल्कनीमध्ये फुलं तोडायला आलोत आम्ही, आणि त्याचं झाडू वगैरे सगळं घेत बसलाय। खूप काम आहेत आम्हाला। आज एकही फूल आलेलं नाहीये, कळ्या आहेत फक्त। उद्या येतील फुलं। जास्वंदीला सतत फुलं असतात आमच्या, पण आज फुलच नाहीये। कळी आहे बघा इथे। आत्ताच रुद्रची आणि माझी आंघोळ पण झाली। रुद्र बसलाय, त्याला पण टिकली, त्याला गंध पावडर वगैरे सगळं केलंय। आता आम्ही चहा करतो, रुद्रला मी दूध देते, त्यानंतर दिवाबत्ती करायची, देवपूजा करते, आणि बेडरूमचे अजून कपडे आवरलेले नाहीयेत। पांघरायचे कपडे वगैरे घड्या घालून ठेवायचे, पण उठल्यापासून रुद्र माझ्या जवळ आहे, त्याच्यामुळे मग माझं हे सगळं काम बाकी राहिले। तर बघा रुद्र खेळतो। रुद्र काय करतो? रुद्र, आपण दूध पिऊया, दूध घेऊ। हे बघ इकडे, घे 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 झाकण। काय हवंय? माझे जोडवे हवे पाहिजे असतात त्याला, दिसले की मागत राहतो। तोंडात नाही घालून म्हणून ते तरी बरं आहे। देते, थांब। जेवण गेलेलं नाहीये, मी जेवढी भांडी मला आता लागतं तेवढंच घेते, आणि मग बाकीचं ते आल्यावर ते साफ करतो। चला दूध पिऊया आपण। रुद्र आता हल्ली व्यवस्थित खाऊ लागलाय, तर त्याच्यासाठी दूध बनवते आणि मला चहा ठेवते। दुधामध्ये थोडंसं हॉर्लिक्स घालते, थोडंसं, आणि साखर वगैरे काय घेत नाही, पण हे बाहेरचं दूध असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडं पाणी पण ॲड करते, गरम पाणी। थोडंसं पानचट लागतं, पण त्याच्यासाठी ते पचण्यासाठी चांगलं असतं, म्हणून साखर संपलेली तर ती डब्यामध्ये साखर काढते। आणि रुद्र त्याच्या खेळत होता साईडलाच। भांडे थोडेसे मावशी येऊन जातात ना, त्यानंतर घालतात, पण मी सिंकमध्ये ठेवत नाही, त्यामुळे वरती पसरा दिसतो। सिंक रिकामं ठेवते, त्यामुळे ते तिथे वरती दिसतात सगळे। तर आता आम्ही चहा, म्हणजे रुद्राचा तो चहाचाच रंग येतो, तर चहा करत तो पण आलेला माझ्यासोबत। आणि बेडरूममध्ये बरेचसे कपडे जे आहेत तर ते घड्या घालून ठेवायचे बाकी होते, अंथरूण पांघरायचे कपडे, आणि बाहेरचे जे सुकत घातलेले कपडे आहेत ते सुद्धा घड्या घालून व्यवस्थित ठेवून द्यायचे। कारण की उठल्यानंतर हे सगळं आवरायच्या आधीच रुद्र आणि मी बाकीच्या गोष्टी आधी ब्रश, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे उरकून घेतली, आणि नंतर हे केलं। म्हटलं नंतर व्यवस्थित वेळ देता येईल, रुद्र पण खेळतो मग आजूबाजूला। आणि तो खाली उतरतो। इथे कसं आहे, बाल्कनीचं थोडंसं खाली आहे, मग उतरून जायला लागतं, तर तो पडेल म्हणून मी विंडो ज्या आहेत तर त्या बंद ठेवते। आणि कारण तो उतरल्याची एकदा पडलासुद्धा होता, त्यामुळं मग भीती वाटते। आणि बाहेर कबूतर बरेच येत असतात, कबूतर, चिमण्या वगैरे, तर त्यांना पाहत राहतो, आणि त्याच्यामुळे खेळत राहतो, तो नादी लागतो। अंथरुणाच्या पांघरांच्या जे कपडे आहेत तर त्याच्या घड्या घातल्या। हे रुद्रचं ब्लँकेट आहे छोटंसं स्टारवालं, छान वाटतं ते, मी डीमार्टमधून आणलं होतं। आणि आता म्हणजे पावसाळा आहे, पण आता बऱ्याच दिवसापासून पाऊसच येत नाही, त्यामुळे कपडे सुकतात लवकर, तरी मशीन ड्राय करते मी, कपडे जरी हाताने धुतले तरी। आणि रुद्रचं जे काही कपडे आहेत त्याचं कबड जरा मेसअप झालेलं आहे पूर्ण, सगळे कपडे अस्ताव्यस्त झालेत। कपाटाचं बऱ्याचदा असंच होतं, आपण किती आवरलं तरी काही दिवसानंतर ते खराब होतं, तर ते मी पहिल्यांदा आवरून घेते, आणि त्याच्यानंतर इतर कामं करते, कारण की स्वयंपाक सगळं बाकी आहे अजून। ड्रेससोबत अशा जीन्सच्या पॅन्ट्स येतात, त्या जास्त यूजच होत नाहीत मुलांना, मी घड्या घातलेले कपडे रुद्र बाजूला फेकत होता, तर त्यामुळे ते कामाला म्हणजे करायचं सोडून वाढतच होतं। त्याच्यासाठी मी हे असे डायपर घेतले होते कपड्याचे, पण ते पण यूज झालेच नाहीत, 3 चांगले क्वालिटीचे होते ते, पण त्याचा यूज काय झाला नाही। तसंच हे मी तुम्हाला दाखवलं, जसं ज्या जीन्सच्या ज्या पॅन्ट्स असतात तर त्या पण काही म्हणजे आपण त्यांना जास्त वेळ घालत नाही, कम्फर्टेबल नसतात म्हणून मग त्या तशाच राहतात। आणि रुद्रची जी काही आता ऊन पण पडायला लागले, म्हणजे पाऊस फारच कमी झाला, तर म्हणून म्हटलं टोपीसुद्धा काढूया रुद्रची। आता हे वेगवेगळे ड्रॉवर्स आहेत, तर कुठे काय ठेवलं ते जरा जे आवश्यक नाही, जे रेग्युलर यूजच होत नाही, तर ते मी खालच्या ड्रॉवर्समध्ये ठेवते घड्या घालून, आणि बाकीचे जे कपडे आहेत ते रेग्युलर लागतात त्याला डायपरचा वापर खूप कमी करते, तर त्यामुळं बऱ्याचशा चड्ड्या ज्या आहेत तर त्या लागतात त्याच्यासाठी, तर त्याच्यामुळे ते वरच्या ड्रॉवर्समध्ये ठेवते। आणि छोटे छोटे कपडे आहेत तर ते काय होतात की आपण कितीही ऑर्गनाईज केलं तरी पुन्हा काढघाल केल्याने त्या ड्रॉवरमधून ते मेस्टअप होऊन जातात,
त्यामुळं हे बऱ्याच वेळेस थोड्या थोड्या दिवसांनी ऑर्गनाईज करत राहावं लागतं, आवरून ठेवायला लागतं. व्यवस्थित ठेवलं तर मग पुन्हा आपल्याला वस्तू सापडतात. आता काय होतं की पावसाळा येऊन गेला तर म्हणजे बरेचसे कपडे जे आहेत ते सुकायचेच नाहीत आणि त्यामुळं कपडे जे आहेत ते जास्तीत जास्त लागत होते. त्यामुळं मी त्याचे म्हणजे जे थोडे खराब झालेले ते कपडेसुद्धा ठेवले होते, छोट्याशा चड्ड्या वगैरे त्याच्या. तर त्याचा म्हणजे जास्तीत जास्त आपण कपडे ठेवले तर म्हणजे ड्राय असे कपडे आपल्याला राहतील म्हणून मी ते एक्स्ट्राचे कपडे पण बाहेरच ठेवलेले आहेत. तर हे सगळं आवरून ठेवते आणि त्यानंतर मी याला फिरायला घेऊन जाते आणि मग आल्यानंतर मग मी स्वयंपाक करणार आहे. चला चला. तर फिरवून आणल्यानंतर पहिल्यांदा नाश्ता करायला घेतला, पोहे करायला घेतलेत आणि त्याला फार भूक लागलेली. त्यानंतर त्याला पाहायचं असतं की किचनमध्ये मी काय करते, तर त्यामुळे तो माझ्याकडे सारखा येत होता आणि त्याला झोपही आलेली कारण तो काल खूप लवकर उठलेला. त्याला म्हणजे रात्रीचं पण व्यवस्थित झोप नव्हती झाली आणि सकाळी लवकर उठलेला, त्यामुळे त्याला झोपही आलेली होती. त्यामुळे तो माझ्यासोबतच येत होता सारखा, आजीकडे काही जातच नव्हता. मग पटकन पोहे वगैरे बनवून घेतले आणि त्याला खाऊ घातल्यानंतर त्याला झोपी लावलं. त्यानंतर मी मशीनमध्ये ड्राय करायला कपडे ठेवलेलं तर ते काढून घेते आणि वाटाणे जे आहे ते भिजवलेले वाटाणे मी फ्रीजमध्ये ठेवलेले. आणि फ्रीजमध्ये जर एखादी वस्तू आपण ठेवली तर ती लवकर शिजत नाही, कडधान्य तरी मोस्ट ऑफ. त्यामुळे थोड्या वेळ त्याला पाणी घालून असंच ठेवलं आणि नंतर कुकरला ते शिजवून घेतले आणि एक साईडला मी भात पण लावला. आणि कणिक जी आहे तर ती सकाळची यांना डब्याला दिलेली त्यातली कणिक होती आणि रात्रीची पण थोडी शिल्लक होती. त्यामुळे परत कणिक काही मी म्हणजे पीठ मळलं नाही. त्यानंतर मग भात आणि कुकर लावल्यानंतर झाडू मारून घेतला. म्हटलं पटकन टेबलचे जे काही वस्तू आहेत ते आवरून ठेवते. प्रिंटिंग पेपर इकडेच खाली पडलेले होते, मुलं त्यातले काढून घेतात म्हणून ते ठेवून दिले. आणि आता थोडासा वेळ आहे कारण तो झोपला आहे तर मग मी काय करू शकते, माझं स्वतःचं काहीतरी पर्सनल काम करू शकते म्हणून मी इस्त्री करायला घेतली. आणि माझे जेवढे काही 4-5 कपडे आहेत त्या सगळ्यांना एकदाच करून घेते कारण की हार्डली काही 15-20 मिनटं लागतील, पण एकदा होऊन जाईल. कारण मग क्लासला जायची जी वेळ असते दुपारची त्यावेळेस तो झोपलेला असतो किंवा खेळत असतो, तो आजूबाजूला असेल तर अशी म्हणजे गरम वस्तू वगैरे आहेत म्हणून असे कामं करता येत नाही कारण तो सतत मग आपल्या अवतीभोवतीच फिरत राहतो रुद्र. त्यामुळं मी पटकन माझ्या कपड्यांना इस्त्री करायला घेतली. म्हटलं ते साईड बाय साईड गॅसही चालूच होता, फक्त मला चपात्या करायच्या होत्या आणि नंतर मग भाजी करायची होती वाटाण्याची. तर त्याच्यासाठी मला वाटणही काढायचे, पण मी रात्री मला भाजी करायची म्हणून खोबरं किसून ठेवलेलं. तर त्याचं असं झालं की आम्ही भाजीचा प्रोग्राम कॅन्सल केला आणि फक्त केळीचं शिकरण केलं. त्यामुळं त्याचे खोबऱ्याचं किसून ठेवलेलं ते तसंच होतं. कपड्यांच्या इस्त्र्या करून झाल्या आणि माझं फायनली आठवड्याभराचं जवळपास काम झालं. त्यानंतर कांदा कापून घेतला आणि खोबरं ते ऑलरेडी मी किसलेलं होतं, म्हणजे ते बटाट्याचं स्लायसर असतं ना त्याने जर केलं ना तर म्हणजे पातळ स्लाईस होतं खोबऱ्याच्या आणि ग्राइंड करायला जरा सोपं जातं. मिक्सरमध्ये आपल्याला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर मसाले भाजून झाल्यानंतर ते गरम होते म्हणून तोपर्यंत पटकन चपात्या लाटून घेतल्या आणि चपात्या केल्यानंतर मिक्सरला पहिले थंड झालेलं म्हणजे काही वाटण होतं तर ते वाटण्यासाठी काढलेलं सामान जे आहे ते ग्राइंड करून घेतलं. खोबरं, कांदा आणि लसूण याचंच केलेलं फक्त. त्यानंतर मी थोडासा कुठला तरी आपला मटण किंवा चिकनचा जो गरम मसाला असतो तो त्याच्यामध्ये टाकते, कारण की जे डीमार्टमधून लाल तिखट आणलेलं ना त्याला कलर खूप आहे पण तिखटपणा अजिबात नाही आहे. त्यामुळं मग थोडं एक्स्ट्रा काहीतरी टाकावं लागतं. मसाला चांगला फ्राय करून घेतला. त्यावेळेस मी ज्यावेळेस मला खोबरं ते भाजत होते तेव्हाच रुद्र उठलेलं, मग त्याला घेतलं पहिले आणि भाजी टाकलेली. चपात्या ऑलरेडी झाल्या होत्या. त्यानंतर म्हटलं कोशिंबीर थोडी करूया, घरात ऑलरेडी सगळ्या वस्तू आणलेल्याच होत्या बाजारातून. तर मंगळवारी बाजार भरतो त्यातलं सामान आणलेलंच होतं. तर मग एक साईडला मग काय केलं मी रुद्रचा जो साधा भात केलेला त्याच्यामध्येच शिमला मिरची, गाजर आणि टोमॅटो हे थोडं बारीक एकदम चिरून, गाजरला तर मी किसलं होतं ते थोडं तेलात फ्राय करून घेतलं, जिरे टाकले आणि त्याच्यामध्ये भात रुद्राचा फ्राय केला. शिमला मिरची टाकल्यामुळे त्याला ऑलरेडी तिखटपणा येतोच. तर हे होतं माझं आजचं रुटीन. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.